ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, त्यालाच आपण शॉर्टमध्ये GCD असं म्हणतो. त्यालाच दुसरं हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच ग्रेटेस्ट ऑर हायेस्ट, आणि कॉमन डिवायझर ऑर फॅक्टर. म्हणजे आपण गिवन नंबर दिलेले असतील, जसं आता इथं SCF ऑफ 10 अँड 15. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर जो आहे 10 आणि 15चा, आपण याआधी एक पद्धतीनं आपण करत होतो की फॅक्टर्स ऑफ 10चे फॅक्टर शोधायचे, 1 2 5 10. फॅक्टर्स ऑफ 15 1 3 5 15. आणि हे फॅक्टर्स आल्यानंतर कॉमन फॅक्टर म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. आता जसं 1 हा कॉमन फॅक्टर आहेच, म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे SCF जो आहे हा 1 आहेच, परंतु ग्रेटेस्ट जो आहे आता हा 5 आहे. म्हणजे 5 इज द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 10 अँड 15. म्हणजेच 5नं आपल्याला 10ला सुद्धा डिवाईड करता येते आणि 5नं 15ला सुद्धा डिवाईड करता येते. म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 10 अँड 15 इज 5. आता आपल्याला एक अदर मेथड जी आहे हायेस्ट कॉमन फॅक्टरची, ती प्राईम फॅक्टर मेथडच्या आपल्याला या मेथडनं आपल्याला लर्न करायचं आहे. आता 24, फाइंड द SCF ऑफ 24 अँड 32 बाय द प्राईम फॅक्टर्स मेथड. आता प्राईम फॅक्टर मेथडनं आपल्याला 24 आणि 32, आता प्रत्येकाचे आपण 24चे फॅक्टर्स काढा, 32चे फॅक्टर्स काढा, त्यापेक्षा आपण दोघांचे सुद्धा जे फॅक्टर्स आहेत कॉमन आपण काढू शकतो. त्यासाठी आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट ज्या आहेत त्या माहीत असल्या तर आपल्याला आणखी त्याचा उपयोग होतो. जसं 24 आणि 32, आता दोघांच्या युनिट प्लेसला जर आपण बघितलं तर 4 आणि 2 आहे, म्हणजे दोन्ही नंबर 2नं डिव्हिजिबल आहेत. आणि 2नं डिव्हिजिबल असल्यामुळे आपण 2नं यांना डिवाईड करू. आता 2नं 24ला डिवाईड केल्यानंतर 2 1 जा 2 2 जा म्हणजेच 12 2 जा 24. आणि इथं 32ला डिवाईड केलं तर 2 1 जा, 3मधून 2 गेले 1 राहिले, झाले 12. आणि 2 6 जा 12 म्हणजे 62 2 जा 32. इथं आपण हे कन्फर्म आपलं ॲन्सर करेक्ट आहे की नाही चेक करू शकतो. पुन्हा आपण बघितलं 2 आणि 6, 2च्या टेस्टनुसार डिव्हिजिबिलिटी टेस्टनुसार युनिट प्लेसला 2 आणि 6 असल्यामुळे पुन्हा 2नं डिव्हिजिबल आहेत. म्हणजे 2नं युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असेल तर ते नंबर 2नं डिव्हिजिबल असतात. यानुसार आपण आता हे दोन्ही नंबर 2नं डिव्हिजिबल आहेत हे प्रथम बघायचं आणि 2नं मग डिवाईड करायचं. 2 6 जा, जे क्वेश्चन देईल तो खाली लिहायचा, आणि 2 8 जा. पुन्हा हे नंबर 6 आणि 8 2नं डिव्हिजिबल आहेत. 2 3 जा 2 4 जा. आता जर बघितलं आपण तर हा 4 2नं डिव्हिजिबल आहेत, पण 3 2नं डिव्हिजिबल नाही आहेत. मग दोन्ही नंबर जर डिव्हिजिबल असतील तरच डिवाईड करायचं, नसेल तर डिवाईड करायचं नाही. आणि इथं मग हे जे आपण आलेले आहेत 2 2 आणि 2 हे जे आहे यांचे प्राईम नंबर्स यांचा मल्टिप्लिकेशन करायचा. तर जे आलेले आहेत 3 टाइम्स 2 आलेले आहेत. आणि त्यानुसार हा जो SCF आहे यांचा 2 2 जा 4 4 2 जा 8, म्हणजे SCF ऑफ 24 अँड 32 इज 8. म्हणजेच 8 4 जा 8 3 जा 24 आणि 8 4 जा 32. अशा प्रकारे आपल्याला हे जे SCF आहे हा SCF आपल्याला निघतो. त्यानुसार म्हणजेच हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट आपला 8 आलेला आहे. अशा प्रकारे हा 8 हा त्यांचा SCF झालेला आहे. तर सेकंड एक्झाम्पल आपण लर्न करू. फाइंड द SCF ऑफ 60 12 अँड 36. आता यामध्ये सुद्धा युनिट प्लेसला 0 2 आणि 6 आहे, म्हणजे 2च्या टेस्टनुसार 0 2 4 6 8 नुसार आपल्याला 3 नंबर्स जे आहेत युनिट प्लेसचे ते 2नं डिव्हिजिबल आहेत. म्हणजेच 2नं याला आणि 2नं डिवाईड करणं म्हणजेच हाफ करणं. 60च्या हाफ 30, 12च्या हाफ 6, 36च्या हाफ 18. त्यानंतर पुन्हा युनिट प्लेसला 0 6 आणि 8 आहे, म्हणजेच 2नं डिव्हिजिबल आहे. 2नं डिवाईड म्हणजे त्याची हाफ करायची. याचे 30च्या हाफ 15, 6च्या हाफ 3 आणि 18च्या हाफ इथं 9 येणार. आता इथं जर बघितलं तर तीनही नंबरनं डिव्हिजिबल असणार. आता 2नं डिव्हिजिबल आहेत का, तर 2नं डिव्हिजिबल नाही. युनिट प्लेसला 0 2 4 6 8 नाही. मग 3नं बघायचं. आता 3नं जर बघितलं तर आपण हा 3नं डिव्हिजिबल आहे. 3 त्यानंतर 3 5 जा 15 आणि 3 3 जा 9, म्हणजे 3नं डिव्हिजिबल आहे. मग 3नं डिवाईड करायचं. नेक्स्ट प्राईम नंबर शोधायचा. म्हणजे फर्स्ट जो प्राईम नंबर आहे 2नं डिवाईड होत नसेल तर मग 3नं डिवाईड करायचं. 3नं होत नसेल तर नेक्स्ट प्राईम नंबर 5 आहे, मग 5नं डिवाईड करायचं. 5नं डिवाईड होत नसेल तर 7नं डिवाईड करायचं. 7नं डिवाईड नसेल होत तर 11नं डिवाईड करायचं. म्हणजे आपल्याला डिवाईड करताना
जे प्राईम नंबर्स आहेत या प्राईम नंबर्सनंच आपल्याला डिवाईड करायचं आहे. दुसऱ्या कोणत्याही कंपोजिट नंबरनं आपल्याला डिवाईड करायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला प्राईम नंबर म्हणजे 2 नसेल तर मग 3 बघायचा. जोपर्यंत 2 न डिवाईड होतो तोपर्यंत 2 नच करायचं. आणि 2 न होत नसेल तर मग 3, 3 न होत नसेल तर मग 5 बघायचा, 5 न होत नसेल तर 7 बघायचा. यानुसार आता 3 5 जा 15, 3 1 जा 3, 3 3 जा 9. आता जर बघितलं तिघांनाही, आता याला 3 न होईल, याला 5 न होईल, पण तो दोघं सगळ्यांना तिन्ही नंबर्सला 3 न होणार नाही किंवा 5 न होणार नाही किंवा कोणत्याच नंबरनं तिघांना पण डिवाईड होणार नाही, म्हणजे 1 सोडून. तर अशा प्रकारे आता SCF काढताना म्हणजे SCF जो आहे हा SCF काढताना आपण हे जे आहेत इकडे आपले कॉमन फॅक्टर जे आलेले आहेत तिघांचे 2 इंटू 2 इंटू 3 म्हणजे 2 2 जा 4, 4 3 जा 12 म्हणजे 12 इज द SCF ऑफ 60, 12 आणि 36. आता यामध्ये जर बघितलं तर 12 जो SCF आला त्यामधला हा एक नंबर आला, म्हणजे हा जो स्मॉलेस्ट नंबर आहे हाच जर या सगळ्यांचा कॉमन म्हणजे फॅक्टर असेल, डिवायझर असेल तर तोच SCF असतो. म्हणजेच इफ आपण असं हे लिहू शकतो की नाऊ आय नो इफ वन ऑफ द गिव्हन नंबर्स इज अ डिवायझर ऑफ ऑल द अदर्स, म्हणजे इफ वन ऑफ द गिव्हन नंबर म्हणजे आपल्याला जे गिव्हन नंबर दिलेले आहेत जसं इथं 60, 12 आणि 36 होतं, यामध्ये इफ वन ऑफ द गिव्हन नंबर इज अ डिवायझर ऑफ ऑल द अदर्स. आता हा जो आहे या नंबरमधला हा जो 12 आहे हा बाकीच्यांचा सुद्धा डिवायझर आहे, म्हणजे 12 5 जा 60 किंवा 12 3 जा 36. म्हणजे हा जो एक नंबर आहे हा बाकीच्यांचा सुद्धा काय डिवायझर असेल तर देन इट इज द SCF ऑफ द गिव्हन नंबर, म्हणजे तोच काय असतो SCF असतो. आणि यानुसार आपण अशा एक सेकंड मेथडसुद्धा आपण या मेथडनं सुद्धा काढू शकतो. ही मेथड आपली जी आहे तिथं आहेच. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आपण जर बघितलं तर फाइंड द SCF ऑफ 10, 15 अँड 12. आता यानुसार बघितलं तर 2 नुसार 2 ने हे दोन नंबर डिव्हिजिबल आहेत परंतु हा नाही आहे. 3 ना हा आहे परंतु हे दोन आहेत परंतु हा नाही आहे. 5 न हे दोन नंबर डिव्हिजिबल आहेत पण हा नाही आहे. 7 न कोणताच नंबर डिव्हिजिबल नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट प्राईम नंबर आहे 7 नंतर 11, 11 न एकही नंबर डिव्हिजिबल नाही आहे. नेक्स्ट नंबर 13 आहे प्राईम नंबर, 13 न पण डिव्हिजिबल नाही आहे. आणि नेक्स्ट आहे 17. आता 17 पेक्षा हे सर्व नंबर स्मॉलर आहेत, म्हणजेच यांचा जो हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे आता हा 1 येईल, म्हणजे 1नच याला डिवाईड होईल, म्हणजे आपण याला 1नच डिवाईड करू शकतो, दुसऱ्या कोणत्याही नंबरनं आपण डिवाईड करू शकत नाही. तर म्हणजेच यांचा जो हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे जसं कॉमन फॅक्टर कोणताच नसेल त्यांचा तर 1 इज द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ द गिव्हन नंबर. म्हणजेच इफ नो प्राईम नंबर इज अ कॉमन डिवायझर ऑफ ऑल द गिव्हन नंबर्स देन 1 इज देअर हायेस्ट कॉमन फॅक्टर मीन्स SCF बिकॉज इट इज द ओनली डिवायझर. त्यानुसार यांचा SCF 1 येणार. आणखी आपण एक एक्झाम्पल बघू इथं 30, 45 आणि 105. आता यामध्ये 2 न डिव्हिजिबल आहे परंतु हा नाही आहे पण हा नाही आहे. आता 3 न आपण टेस्ट यूज करू शकतो. 3 + 0 3, 4 + 5 9 आणि 1 + 0 + 5 6. म्हणजे 3, 9 आणि 6 हे सगळे 3 न डिव्हिजिबल आहेत. मग 3 न आपण डिवाईड होतात, म्हणजे 3 1 जा 3 0 जा. नंतर 3 1 जा 4 मधून 3 गेले 1 राहिले 15, 3 5 जा 15. त्यानंतर 3 3 जा 9, 10 मधून 9 गेले 1 राहिले, खाली घेतले 5 झाले 15, 3 5 जा 15. आता इथं जर बघितलं तर 10, 15 आणि इथं पुन्हा 3 न जातात का, आता 3 न 10 डिव्हिजिबल नाही आहे, त्याच्यामुळे 3 आपण नेक्स्ट जो आहे प्राईम नंबर तो 5 बघणार. तर 5 2 जा 5 3 जा किंवा युनिट प्लेसला 05 आहे टेस्ट आपण यूज करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या आपण पद्धती ज्या आहेत त्या वापरायच्या आहेत. तर 5 2 जा 5 3 जा आणि 5 7 जा. आता सर्व हे प्राईम नंबर्स आहेत त्याच्यामुळे यांना तिघांना पण कोणत्या एका नंबरनं दुसऱ्या नंबरनं डिवाईड होणार नाही 1 सोडून. म्हणजेच आपण हा जो SCF आहे SCF यांचा जो आहे SCF तो 3 × 5 मीन्स 3 5 जा 15 इज द SCF ऑफ 30, 45 अँड 105. तर या पद्धतीनं आपण या हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे SCF आहे तो आपण काढू शकतो.